उद्योग विभागाशी निगडीत आणि कोकणाशी निगडीत जे काही निर्णय झाले ते मी आपल्या मार्फत त्या संबंधित लोकांपर्यंत पोहोचवतोय. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे, कोकणामध्ये आंबा हे मोठं पीक आहे आणि आंब्यावर फार मोठं संकट आलेलं आहे. जवळजवळ 80% आंबा आणि त्याचं उत्पादन हे नष्ट झालेलं आहे निसर्गामुळे. आणि जी मदत केलेली होती ती कमी आहे, अशा पद्धतीचं आंबा बागायतदारांचं म्हणणं होतं. हा मुद्दा मी स्वतः कॅबिनेटमध्ये मांडला आणि त्याच्यावर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी कृषी विभागाचे, फलोद्यान विभागाचे आणि फायनान्सचे अशा 3 अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत की कोकणाला त्याच्यामध्ये आपल्याला वाढ करून द्यायची आहे. त्याच्यामुळे तो तातडीनं निर्णय घ्यावा अशा पद्धतीचे आदेश त्यांनी या 3 अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. दुसरा विषय उद्योग विभागाशी निगडीत होता. आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण असताना मी जो काही महाराष्ट्राचा दौरा केला आणि त्याच्यामध्ये पीएनजी गॅसच्या लाईन सगळीकडे टाकलेल्या आहेत, परंतु त्याची कनेक्शन मिळत नाही, ही उद्योजकांची तक्रार होती. आज त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिलेत की 2 महिन्याच्या आत पीएनजीची कनेक्शन ज्यांनी ज्यांनी मागितली, ज्यांनी ज्यांनी पैसे भरलेले आहेत त्या सगळ्या उद्योजकांना देण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये झाला. काही निर्णय झाला होता, हेक्टरी 22,000 रुपये द्यायचा निर्णय झालेला होता, पण त्याच्यामध्ये वाढ करावी अशा पद्धतीची मागणी मी आणि माझ्या साथीने नितेश राणेंनी केलेली आहे. त्याच्यामुळं नुकसान भरपाई अजून जास्त मिळाली पाहिजे ही आमची भूमिका. मला त्यांच्या वादविवादात्मक भाषेकडे वळायचं नाही, परंतु मराठी भाषेला अभिजात भाषेचा ज्यावेळी दर्जा मिळाला त्यावेळी 100% केंद्र शासनानं शिक्कामोर्तब केलंय की 750 वर्षापूर्वीची ज्ञानेश्वरांनी जी लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे तो बेस पकडला. तुकारामांची गाथा हा बेस पकडला. छत्रपती शिवाजी महाराजांची, छत्रपती संभाजी महाराजांची मातृभाषा मराठी होती हा बेस पकडलाय. मला असं वाटतं केंद्र सरकारनं त्यांना उत्तर दिलेलं आहे. त्यांनी काय ट्विट केलं हे बघितलेलं नाही, परंतु ते ट्विट करताना त्यांच्याकडे तर पुरावे असतील तर त्यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे द्यावेत, डीजींकडे द्यावेत, तिथल्या आयजींकडे द्यावेत, तिथल्या सीपींकडे द्यावेत, तिथल्या एसपींकडे द्यावेत, त्यांच्यावर कारवाई होईल.